आणि मुंबई पाठोपाठ आपण जाणार आहोत पुण्यामध्ये। पुणे जिल्हा आणि पुणे शहरात नेमकं काय घडतंय ते आता पाहूयात। पुणे महानगरपालिकेला अखेर अंदाजपत्रक सादर करण्यास मुहूर्त मिळाला। 7 मार्चला आयुक्त विक्रम कुमार अंदाजपत्रक सादर करणार। सलग दुसऱ्या वर्षी अंदाजपत्रक सादर करण्यास विलंब। पुण्यामध्ये कंत्राटी वीज कामगार विविध मागण्यांसाठी संपावर। 5 मार्चपासून कामगारांचं बेमुदत काम बंद आंदोलन। महापालिकेच्या थकबाकी वसुलीवरही परिणाम। पुणे महापालिकेच्या मिळकत कराच्या चुकीच्या आकारणीमुळे नागरिकांवर मालमत्ता विकण्याची वेळ। नागरिक 34 गावात जनआक्रोश आंदोलन सुरू करणार। कृती समितीच्या बैठकीमध्ये निर्णय। पुण्याच्या भोंगवली गावामध्ये तरुणांकडून पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता। एक गाव एक कुटुंब संकल्पनेतून पुढाकार घेत गावामध्ये स्वच्छतेचा उपक्रम। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्येवरून ठाकरे गट आक्रमक। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्थानकामध्ये निवेदन। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी दिव्यांगांसाठी असणाऱ्या 5% निधीचं गाव पातळीवर 100% प्रमाणात वाटप करावं। मुळशी तालुका अपंग कल्याण संस्थेची मागणी। गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन। पुण्याच्या भोर पंचायत समितीकडून अपंग व्यक्तींसाठी मतदान जनजागृती मोहीम। ईव्हीएम मशीन संदर्भातला संभ्रम दूर करण्यासाठी ही मोहीम हाती। पुणे ते वेल्हा मार्गावरील नरसापूरमध्ये मुख्य रस्त्यावर जुनं वडाचं झाड कोसळलं। वीज वाहक तारांवर आणि खांबांवर झाड कोसळल्यानं मोठं नुकसान। काही काळ वाहतूक कोंडी।